नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहात आज जो गणितामधला जो आपल्याला बेसिक पासून बघायचं आहे. तर बेसिक जे आहे ते बेसिक म्हणजे आपल्याला बघायचं पहिल्या स्टार्टिंगला चिन्हाची ओळख काय आहे. तर गणितामध्ये चिन्हाची ओळख म्हणजे चिन्हाची ओळख आपल्याला बघायचं आहे. चिन्हाची ओळख काय काय असतं बघा. त्याच्यामध्ये आपल्याला चिन्ह कुठले कुठले असतात ते बघायचं. तर बघा त्याच्यामध्ये जे चिन्ह असते प्लस, मायनस, त्याच्यानंतर गुणिले आणि भागिले अशा आपल्या 4 क्रिया दिलेल्या असतात गणितामध्ये. आणि या चार क्रियावरच आपलं सर्वच्या सर्व गणित अवलंबून असतं. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक जे काही बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक आपल्याला एक एक गोष्ट एक ना एक गोष्ट काय करायचंय व्यवस्थितरित्या बेसिक मध्ये बघायची. तर आपण पहिल्या स्टार्टिंगला बेरीज या चिन्हाचं घेऊ, नंतर वजाबाकीचं घेऊ, नंतर गुणाकाराचं घेऊ आणि नंतर भागाकाराचं घेऊ. तर आता बघा बेरीज म्हणजेच काय? बेरीज म्हणजे काय? तर बेरीज म्हणजे एखाद्या संख्येमध्ये जर एखादी संख्या जर मिळवायचा असेल, तर आपण काय करतो? बेरीज करतो. उदाहरणामध्ये 2 अधिक 2 जर घेतलो, तर याची बेरीज 4 होते. म्हणजेच त्या 2 बोटामध्ये 2 बोटं मिळवणं म्हणजेच 4 येते. म्हणून आपण त्याला बेरीज असं म्हणतो. त्याच्यानंतर वजाबाकी. दुसरं चिन्ह वजा करणे. वजा करणे म्हणजेच काय करणे? वजा करणे म्हणजेच एखादी संख्या आहे, तर एखाद्या संख्येमधून एखादी संख्या वजा करणे. उदाहरणामध्ये 3 मधून 2 वजा करणे म्हणजेच 3 मधून जर 2 जर गेली तर बाकी किती राहते? 1 राहते. म्हणजेच मोठ्या संख्येमधून लहान संख्या आपल्याला सहजरित्या वजा करता येते. मग मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करता येते. मग जर तसंच पुढे बघायचं 2 गुणिले 2 जर केलो आपण 2 गुणिले 2 याचा जर गुणाकार केलो म्हणजेच त्या संख्येनं गुणाकार करणं म्हणजेच 2 गुणिले 2 जर केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे? 2 गुणिले 2 4 उत्तर येणार आहे. तसंच पुढं बघायचं आहे. आपल्याला पुढं जे आहे ते भागाकाराचं चिन्ह आहे. आपलं गुणाकाराचं पण चिन्ह झालेलं आहे. पुढचं जे चिन्ह आहे ते भागाकाराचं चिन्ह आहे. तर भागाकाराचं चिन्ह बघत असताना आपण भागाकाराचं गणित घेऊया. तर भागाकाराच्या गणितामध्ये 20 भागिले 5 अशा प्रकारे घेतलं. जर समजा हे असं जरी लिहिलं आणि असं जरी लिहिलं तरी तेच होतं. आपण लहान असताना अशा प्रकारे गणित करतो. 20 आणि इथं 5 लिहितो. मग नंतर 5 ला परत 20 ला करतो. म्हणजे 20 तर याचं उत्तर आपल्याला याचा जो काही भागाकार असेल तो भागाकार किती येतो? याचा भागाकार 4 येतो. आणि जर 5 भागिले 20 आपण आता अशा पद्धतीने करू शकतो. 20 आणि खाली छेदामध्ये 5 याला पण भागाकारच म्हटलं जाते. मग याला काय करायचंय? तर 5 न 20 ला कटवायचंय. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 20 म्हणजेच तुमचं उत्तर 4 असं येते. म्हणजे चिन्हाची जी ओळख आहे, चिन्ह कशा प्रकारे आपल्याला त्याचा वापर करता येते, ते आपल्याला काय करायचंय? बेसिक पासून ते व्यवस्थितरित्या पाहायचंय. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.